सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आता गृत्स्नमद ऋषी म्हणाले की गजाननानी दुरासदापासून होणारा जो त्रास आहे तो आणला आटोक्यात, दुरासदाला मारलं. देवाणी ऋषींना आनंद झालाय त्याच्यामुळे. आणि देवांनी नंतर गजाननाचं शमीपत्रांनी पूजन केलेलं आहे. मंदार पुष्पसुद्धा त्याला अर्पण केली. मग दिवोदास हा गुणी आणि परोपकारी होता. सोमवंशातला होता. त्याचं तप खूप होतं. ब्रह्मदेव म्हणाले काशी नगरात पाऊस पडलेलाच नाही आहे, खूप वर्ष झाली. त्यामुळे काशीचं राज्य कुणीच स्वीकारत नाही. ते राज्य दिवोदासाला स्वीकारायला सांगितलं. कारण तुझ्या अंगी म्हणे सामर्थ्य खूप आहे आणि म्हणून तू असं सत्कर्म कर आणि त्या सामर्थ्याने तिथे पाऊस पाड. दिवोदासाने ते स्वीकारलं आणि त्याच्या आचरणामुळे, शुद्धपणामुळे वर्षाव झाला. प्रजा सुखी झाली. देवांना काशीत राहण्याची गरज नव्हती. तर काशीचं राज्य ब्रह्मदेवाने दिवोदासाला दिलं होतं. त्याच्यावर दिवोदासाची सत्ता होती. आणि शंकरांनी काय केलं, मरीची ऋषींसाठी काशी सोडून दिलं आणि मंदार पर्वतावर ते निघून गेले.
पण मरीची ऋषींना काशी दिलं शिवजींनी आणि ब्रह्मदेवांनी दिवोदासाला दिलं. तर दिवोदासाच्या हातातून ते निघालं. त्याला वाटलं आपली काशी आपल्याला परत कशी मिळेल. पण ही दिवोदासाची परीक्षा होती. शंकराने अनेक देवांना पाठवलं की दिवोदासाच्या हातून काशी काढून घेऊन ती मरीची ऋषींना दिलेली आहे. आणि हे त्याला कळल्यावर त्याच्या वागण्यात कितपत बदल झाला आहे याच्यासाठी देवांना पाठवलं. परंतु देव तर काही परत आलेच नाही. आता शंकर बेचैन झाले. आता काय झालं तर मग गणेश आणि विष्णू हे आपल्याला काशीचं राज्य मिळवून देतील. विष्णूंनी काय केलं, गणेशाने काय केलं, विष्णूची संमती घेतली आणि ज्योतिषाचं रूप धारण केलं. काशी राज्यामध्ये गेला. काशी राज्यामध्ये जर सज्जन लोक होते, भविष्य पाहण्यास अजिबात उत्सुक नव्हते. मग गणेशाने एक युक्ती केली. दिव्य योगशक्ती द्वारे काय केलं, लोकांना गणेश एक स्वप्न पाडायचा आणि दुसऱ्या दिवशी तो नगरात आला की लोक त्याला विचारायचे, त्या स्वप्नांचं स्पष्टीकरण मागायचे आणि मग तो जे सांगेल ते खरं व्हायचं. असं गणेशाने खूप वेळा केलं. मग राजाच्या कानावर हे गेलं. राजाने ज्योतिषाला दरबारात बोलवलं. अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला विचारली. ज्योतिषाने ती तंतोतंत दिली. कोण आहे तो ज्योतिषी? गणेश आहे ना. आता राजाला आदर वाटायला लागला त्या ज्योतिषाचा. राजाने विचारलं, माझं पुढचं जीवन कसं जाईल? अजून किती वर्ष राज्य माझ्याकडे आहे काशीचं? कृपा करून मला सांगा. ज्योतिषी म्हणाला, देवदासा 17 दिवस जातील आणि 17व्या दिवशी तुझ्या दरबारात एक महान पुरुष येईल. त्याच्याशी तुझी भेट होईल आणि तो महान पुरुष तुला जे सांगेल त्याचं तू पालन कर. त्याच्यात तुझ्या आयुष्याचं हित आहे. राजाने सांगितलं, ठीक आहे. विष्णूंनी बुद्ध रूप घेतलं आणि पूजा अर्चना याच्या विरुद्ध वाद घातला. भक्ती मार्गापासून लोकांना अलिप्त केलं. मग लोकांनी धर्मपालन सोडून अवगुणांचा अवलंब केला. भिक्षुणीचं रूप घेतलं आणि लक्ष्मीने पण तोच उपदेश केला. 17वा दिवस उजाडला. विष्णूंनीच आता दिवदासाच्या दरबारात प्रवेश केलेला आहे. मग या देवदासांनी काय केलं, महापुरुष म्हणजे धर्ममूर्तीच आहे हे ओळखलं. पण तरीसुद्धा राजा जसा वागतो तसा आणि नम्रतेने तो उभा राहिला.
तो महापुरुष दिवोदासाला म्हणाला, तुझ्या राज्यात खूप अनाचार माजलाय. कारण तो महापुरुष जो आहे ना, तो विष्णूच आहे. आणि तोच महापुरुष आता वेगळ्या रूपात राज्यात फिरून सांगायला लागला की पूजा अर्चा वगैरे काही करू नका. आणि तोच महापुरुष इथे राजाकडे महापुरुषाच्या रूपात येऊन म्हणतो आहे की तुझ्या राज्यामध्ये लोक धर्म कुळाचार काही पाळत नाही आहेत. धर्माचरणापासून लोक अलिप्त झालेत. तू या राज्यात राहणंच योग्य नाही आहे. तर दिवोदास काय म्हणाला की मला आपलं म्हणणं मान्य आहे. मला एका ज्योतिषाने तशी सूचना दिलीच होती की काशीचं राज्य सोड म्हणून. आपण सगुण विष्णू आहात. तर विष्णू म्हणाला त्याला की तुला युक्ती मिळालेली आहे, तुला भीतीचं काही कारण नाही आहे. एवढं बोलून भगवान विष्णू अंतर्धान पावले. मग सगळे देव आणि ऋषी काशीत येऊन राहू लागले. शंकरही काशीत पार्वतीसह राहू लागला. त्यांनी गणेशाची स्तुती केली. भक्तांना चारी पुरुषार्थाचा शोध घेऊन बोध देतोस आणि म्हणून तुला आम्ही धुंडीराज म्हणतो. गजानन म्हणाला, धुंडीराज नावाचं रहस्य जो श्रवण करेल तो हितकारक होईल. अशा रीतीने गुत्स्नमद ऋषींनी कीर्ती राणीला या कथा सांगितल्या. तुम्हाला माहिती आहे कीर्तीचा जो मुलगा होता तो गेला होता आणि तो गुत्स्नमदांच्या आशीर्वादाने तो मिळालेला आहे. का तर गणपतीला तिने दुर्वांच्या ऐवजी शमी वाहिली होती. तेवढं तिच्या हातून पुण्य झालं होतं. त्या कीर्तीला हा गुत्स्नमद ऋषी कथा सांगतायत. आता त्या कथा सगळ्या त्यांच्या सांगून झाल्या आणि ते निघून गेले. कीर्ती काशीला धुंडीराज मंदिरात राहिली. दुर्वा आणि शमीपत्र वाहिलं तिने. त्याच्या चरणावर मुलाला घातलं आणि गजाननाने कीर्तीला दर्शन दिलं आणि क्षिप्रप्रसाद आला. क्षिप्रप्रसाद नाव ठेवलं होतं ना मुलाचं. त्याला खूप आयुष्य दिलं. राजवैभव, सुख, ऐश्वर्य, लौकिक असं सगळं मिळेल असा गणपतीने आशीर्वाद दिला. सहस्त्र वर्ष जगेल असा वर दिला. आणि गणपतीने त्या क्षिप्रप्रसादाला परशु दिलाय म्हणे. त्या वेळेपासून त्या मुलाला परशुबाहू असं नाव प्राप्त झालं. कीर्तीला अतिशय आनंद झाला. ती नगरात आली. राजाने मुलगा आणि कीर्ती, क्षिप्रप्रसाद आणि कीर्ती यांना आनंदाने वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं. आता हा जो क्षिप्रप्रसाद आहे तो परशुबाहू आहे. तो मोठा झाला. राज्यकारभार त्याच्यावर सोपवला राजाने. राजा अरण्यात निघून गेला. परशुबाहूंनी हजारो वर्ष राज्यकारभार सांभाळला. मात्र तो त्रैलोक्यामध्ये अमर झाला.
आणि मंदार काष्ठाची प्रतिमा, गणेश प्रतिमा जी आहे ती परशुबाहूंनी आपल्या गळ्यात घातली होती. हजारो वर्ष राज्य केलं आणि मग त्यांनी गणेशलोकी गमन केलं. गणेश लोक जो आहे त्याच्याबद्दल आता माहिती आहे. गजाननाने शक्तीच्या सामर्थ्याने इक्षु समुद्रामध्ये गणेश लोक निर्माण केला आहे. त्यात वास्तव्य करणाऱ्याला रागद्वेष, जन्ममृत्यू, सुखदुःख यापासून काहीच उपाय होत नाही, अपाय होत नाही. सिद्धी आणि बुद्धी गणेश लोकाच्या सेवेसाठी हजर असतात. तिथे एक कल्पतरू पण आहे, त्याच्यामुळे भक्तांच्या कामना पूर्ण होतात. देवांतक आणि नरांतक या दुष्टांचा नाश करण्यासाठी कश्यपाच्या घरी जन्माला येईल आणि त्याचं नाव विनायक असे असेल. लहानपणीच काशीनगरात वास्तव्य करून राहील आणि मग त्याची जर पूजा केली तर पुढे पुण्यफळ मिळेल आणि मुक्ती होईल आणि मग गणेश लोकात जाईल तो. ही सगळी माहिती होती आणि म्हणून कुठलाही काशी नरेश आला, काशीचा राजा, की तो विनायकालाच गजानन समजून पूजा करीत. विनायकाने काशीराजाकडे राहून अनेक क्रीडा करून दाखवल्या. विनायक गणेश लोकी गेल्यानंतर काशीराजाची स्थिती वेड्यासारखी झाली. कारण गणेश लोकाचा परिसर 5,000 योजन, गणेश लोकाची भूमी सोन्या रत्नांची. गणेशाची जर कृपा झाली तरच मनुष्य गणेश लोकी जाऊ शकतो, नाही तर नाही. काशीराजांनी ठरवलं याच देहामध्ये मी गणेश लोकी जाईन. मुद्गल ऋषी म्हणाले तुला अजून 5,000 वर्ष राज्य करायचे, 5,000 वर्ष, आणि तो उपभोग घेतल्यानंतर याच देहासकट तुला गणेश लोकी जायला जमेल, त्याच्याशिवाय नाही. 5,000 वर्ष आधी लोकांची सेवा कर, राज्य कर. काशीराजांनी 5,000 वर्ष राज्य केलं आणि तप करत राहिला. ते दिवसाची वाट पाहत राहिला की मला गणेश लोकी कधी जाता येईल. तो दिवस माघ चतुर्थीचा दिवस होता, वार मंगळवार. सगळ्यांना राजा भेटला, ब्राह्मणांना दानं दिली, गणेश लोकी जाण्यासाठी सज्ज झाला आणि विमान आलं.
शुद्ध आचरणाची राजाच्या वाहवा केली आणि तुला नेण्यासाठी भगवान गणेशाने विमान पाठवलंय असं राजाला आकाशवाणी झाली. राजाने प्रधानाच्या स्वाधीन केलं राज्य आणि गणेश दूतांबरोबर ताबडतोब उड्डाण केलं. आता देव थांबणार नाही आहे तुमच्यासाठी, लगेच गेला. प्रथम मृत्यूलोकात, मग दानव राक्षसांच्या लोकात. तिथल्या बलाढ्य राक्षसांना पाहून राजाने दूतांना प्रश्न केला. देवदूत म्हणाले, वेदशास्त्रांचं पठण करीत नाहीत त्यांना राक्षस होऊन राहावं लागतं. तो हा राक्षस लोक. गंधर्व जिथे राग आळवत राहतात तो गंधर्व लोक. सिद्धलोक, चारणयोग लोक, यक्षलोक, गुहक लोक, अग्निलोक, यमलोक, इंद्रलोक, कुबेरलोक, वरुणलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक हे सगळे लोक राजाला दाखवले. राजाने शिवलोक, विष्णुलोक पाहिला. थोडं पुढे गेल्यावर अखंड विश्व गिळून टाकेल एवढं मोठं तेजपुंज भ्रामरी नावाची शक्ती राजाने पाहिली. तेव्हा मात्र राजा बेशुद्ध पडला. अतिशय तेज. पण गणेश दूतामुळे तो शुद्धीवर आला. मग तिथून विमान पुढे आता गणेश लोकामध्ये गेलं. रत्नजडित भूमी, स्वर्ण मंदिर, सिद्धपुरुष देवकन्या होत्या. प्रशांत वारा वाहत होता. अशा ठिकाणी पुण्याईनीच जायचं भाग्य मिळतं. हे सगळं पाहून राजाला आश्चर्य वाटलं. दूतांनी कमळाच्या मध्यभागी एक आसन सजवलं होतं. त्या आसनावर गणपती विराजमान होता. गणेशाला नमन केलं दूतांनी आणि सांगितलं, देवा आपली आज्ञा शिरसावंद्य मानली. भक्ताला इथपर्यंत घेऊन आलो. कोण? काशीराजाला. या देवाच्या दूतांनी आणलेलं आहे. विमानात बसवून सगळे लोक फिरवून शेवटी एका रत्नजडित आसनावर जो गणपती बसलेला आहे त्याला सांगितलं, गजानना तुझा भक्त तुझ्यापर्यंत आम्ही आणून सोडला आहे. सगळे लोक त्याला हिंडवून आणलेत. गणेशाला पाहून शेवटी राजाच्या डोळ्यात अश्रू आले की आपल्याला हेच हवं होतं. इतके दिवस आनंदाश्रू वाहू लागले. मुखातून शब्द बाहेर पडेना. गहीवरून आलं त्याला. गणेश आणि राजा यांनी एकमेकांना मिठी मारली. भानावर येऊन राजांनी 10 श्लोक म्हणून गजाननाची स्तुती केली. ते ऐकून सुद्धा गजाननाला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी वर दिला, काशीराजा आजपासून जन्म मरण्याच्या फेऱ्यातून तू मुक्त झाला आहेस आणि निज लोकात तुझे वास्तव्य आहे. तुला आता परत जन्म मरण नाही.
आता विनायक शुक्ल ब्राह्मणाकडे भोजनाला गेला होता, आपल्याला माहिती आहे. थोडासा त्याचा आता रेफरन्स आहे की विनायक शुक्ल ब्राह्मणाकडे भोजनासाठी गेला होता. नाही का तिथे ते सनातन सनंदन आले होते ना, तर त्यांना नाही का सगळीकडे दिसला की गणेशाचीच पूजा चालली आहे. ते शेवटी ती काशी नगरी सोडून जाण्याचा विचार केला त्यांनी दुसरीकडे. आणि मग त्यांना ती गणेशाची हे झाली ना की आपण त्याची स्तुती करावी शंकराची सोडून, त्यालाच प्राधान्य आहे. तो हा गणेश. त्यावेळी तो गेला होता शुक्ल ब्राह्मणाकडे जेवायला, कारण तो ब्राह्मणाचं अतिशय भक्ती होती म्हणून त्याच्याच फक्त तो घरी जेवला. आणि गणेशाने काय केलं, मायावी शक्तीने प्रतिकाशी राजा उत्पन्न केला. विनायक स्वतः अनेक रूपांनी नागरिकांच्या घरी गेला ना. काही नागरिकांकडे तो भोजनालाही गेला. परंतु विनायक माझ्याजवळ आहे हाच भास राजाला झाला. आश्चर्याचा धक्का बसला. त्याला प्रचिती आली की विनायक प्रत्येक घरी होत आहे, नंतर कळलं. आणि विनायकाला शुक्ल ब्राह्मणाकडे पाहून सनंदन सनातन हे 4 लोक, 4 भाऊ, त्यांना कळलं की तिथेच तो खरा आहे, शुक्ल ब्राह्मणाकडेच तो खरा आहे. आणि बाकी सगळीकडे गणेशाने खोटी रूपं घेतली आहेत. आणि तो जेवतोय आणि त्यांना सगळ्यांना आनंद होतोय. तेव्हा सनातन यांना त्याचं महती पटली की अशी रूपं कोण घेऊ शकतं, सर्वसामान्य मनुष्य तर अशी रूपं नाही घेऊ शकत. आणि तेव्हा त्यांनी, जेव्हा खऱ्या गणेशाचं दर्शन त्यांना शुक्ल ब्राह्मणाकडे झालं, तिथे त्यांनी वरद गणेशाचं मंदिर बांधलं मनमोहक. त्याला वरद गणेश असं नाव दिलं. तसं गणेश तीर्थही त्यांनी निर्माण केलं. आणि मग नाही का ते आधीच्या गोष्टीमध्ये आहे की ते नंतर ह्याच्यात निघून गेले, मोक्षाला निघून गेले. त्यांचं कार्य संपलं. त्यांना काही नकोच होतं तसं. आणि मग विनायकाला घेऊन काशीराजा गेला. रत्नजडीत पालखीत बसवलं आणि राजप्रसादात घेऊन गेला. त्याला निरोप देण्यासाठी शुक्ल ब्राह्मण आला होता राजा हद्दीपर्यंत. आणि तो परत आला त्यावेळी त्याला पर्णकुटीचं रूपांतर दिव्य प्रासादात झालेलं दिसला. आपल्याला माहिती आहे श्रीकृष्णाचा तो मित्र, त्याचंही तसंच झालं होतं. सांदीपनी आश्रमात शिकणारा सुदामा, त्याने पोहे दिले. तो श्रीकृष्णाच्या घरी गेला. श्रीकृष्णाने आपल्याला काहीच दिलं नाही असं त्याला वाटलं. आणि घरी गेल्यावर त्याला कळलं राजप्रासादात त्याच्या घराचं रूपांतर झालेलं आहे. तसंच झालं शुक्ल ब्राह्मणाचं. तो त्याला सोडायला हद्दीपर्यंत आला होता राजाच्या घरी. काशी राजा आता घेऊन चालला होता गणेशाला त्याच्या घरी. तर या शुक्ल ब्राह्मणाला वाटलं की आपण याला सोडून यावं, आपला पाहुणा आहे हा, एवढा जेवायला आला आपल्याकडे. तर तो तर सोडायला गेला. आणि आता घरी जाऊन बघतो तर काय, त्याची पर्णकुटी होती छोटीशी. त्याचं रूपांतर राजप्रासादात झालं. ही गणेशाची कृपा. दासी सेवेला कशाची कमतरता नाही. हे सगळं विनायकानेच केलं हे त्याच्या लक्षात आलं. सगळ्या गणेशाचीच ही कृपा आहे. हे सगळं त्यांनी पत्नीलाही समजावून सांगितलं की आपलं ह्याच्यात काही नाही आहे.
मनापासून फक्त गजाननाचीच आपण स्तुती केली पाहिजे, त्याच्याशिवाय काही नाही. आता पुढे एक कथा आहे. नरांतक नावाचा तो राक्षस अतिशय तो चवताळला होता. त्याचं सैन्य पराभूत झालं आणि विनायकाच्या कृपेमुळे हे झालं, म्हणून विनायकाला ठार मारायचं असं नरांतकाने ठरवलं. शूर आणि चपळ अशा नावाच्या 2 दैत्यांना पाठवलं. विनायक पालखीत बसून जात होता. त्याला पाहून त्याला ठार कसं करावं याच विचारात ते होते. तर विनायक पालखीतून उतरला आणि त्याच्या लक्षात आलं कपटी कारस्थान. त्या दोघांना तो उचलून हाताने गरागरा फिरवू लागला. विनायकाला त्या दोघांची करुणा आली. त्यांना दरडावलं आणि सोडून दिलं. परत असं करू नका. शूर आणि चपळ दोघंही भीतीने काय झाले, सैरावैरा पळत सुटले. त्यांना घेतलं, गरागरा फिरवलं आणि ते अगदी काकुळतीला आले म्हणून त्यांना सोडून दिलं. ते पळत सुटले. नरांतकाकडे आले. घाबऱ्या आवाजात म्हणायला लागले की असं असं झालं. विनायकाचा पराभव करणं म्हणजे स्वतःलाच गमावून बसणं आहे, मरण आहे आपल्यावर. तो या त्रिखंडामध्ये अमर आहे. नरांतक खूप चिडला. आकाश पाताळ एक केलं. त्यांनी संपूर्ण सैन्य सज्ज केलं आणि सगळ्या सैन्यानिशी काशी नगरावर आक्रमण केलं. खूप घोषणा देत निघाले. देवसुद्धा घाबरले. राक्षसांनी शेंदूर लावला होता आणि ते निघाले. सगळे सज्ज होऊन बाहेर पडले. सुडाच्या भावनेने राक्षस आले. विनायकाला नष्ट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, ही सगळ्यांची जिद्द होती की विनायकाला नष्ट करायचं. पण ते काय, सगळ्यांची जिद्द धुळीला मिळाली. नरांतक शेवटी काशीराजाच्या नगरावर चाल करून गेला स्वतः, बर का. आता काशीराजाला हे सगळं कळलं. त्यांनी त्वरित सैन्य सज्ज केलं आणि सैन्य आणि सेनापती तयार झाले. काशीराजाचे विनायकाला वंदन केलं आणि मग कवच परिधान केली, अश्वारूढ झाले आणि निघाले. आता काय केलं आधी की 4 लोकांना पाठवलं नरांतकाकडे. काहीतरी याचं रूप सौम्य होईल, सल्लामसलत करण्यासाठी, बोलणी करण्यासाठी, तहाची बोलणी, समझोत्याची बोलणी. पण काय झालं, नरांतकाचं सैन्य नुसतं धुमाकूळ घालणारं, 4ही बाजूंनी त्याच्या सैन्याने घेरलं. सामोपचाराची भाषाच नाही त्याची. मग आता लढल्याशिवाय पर्याय नाही म्हणून लढाईला सुरुवात झाली. काशीराजाचं सैन्य आता लढू लागलं.
स्वतः राजा सुद्धा रणांगणात उतरलेला आहे. आता राजाला सगळ्या सैनिकांनी घेरलंय आणि त्याला साखळदंडांनी बांधून नरांतकाकडे पुढे उभं केलं. नगरीचा हत्ती सापडला. तर म्हणे काश्यपुत्राच्या मागे कशाला लागायचं? काश्यपपुत्राच्या मागे म्हणजे विनायकाच्या, त्याच्या मागे कशाला लागायचं? नरांतकाने त्याला कैद केलं. आता काशी राजाला नरांतकाने कैद केलं. ही बातमी सगळीकडे पसरली आणि सगळेजण आकांत करू लागले. राजपत्नी सुद्धा आकांत करू लागली, बेशुद्ध झाली, जमिनीवर कोसळली. काशी राजाची पत्नी मूर्छित होती. तिच्या दासींनी तिला जागं केलं. शोकाकुल होऊन ती ओरडायला लागली, रडायला लागली की हे काय झालं, काय माझं दैव. मग विनायकाने येऊन तिचं सांत्वन केलं, पुन्हा गर्जना केली. आणि तिथे पुष्कळ सैन्य निर्माण झालं. कालपुरुष आला लगेच. त्याला विनायकाची हाक ऐकू गेली, आज्ञा केली आणि त्याची आज्ञा शिरसान्मन्य मानून कालपुरुषांनी सांगितलं, आपण सांगाल ते करायला मी तयार आहे. विनायक म्हणाला, हे कालपुरुषा, मी तुझ्याबरोबर आपलं सैन्य देतो, ते घेऊन जा आणि नरांतकाच्या सैन्याचं भक्षण कर. कालपुरुष म्हणजे काळ. काळाला विनायकाने सांगितलं, तू सगळ्यांना नष्ट कर नरांतकाच्या सैन्याला आणि नरांतकाचं शीर मला आणून दे. बस, काळ पुरुष गेला आता तिकडे, उग्र रूप धारण केलं आणि सगळ्या राक्षस सेनेला भयभीत करून टाकलं. भल्या मोठ्या राक्षसांना नष्ट करून टाकलं. आयुध त्यांची गिळंकृत केली आणि नरांतकाला खेचत विनायकापुढे आणलं आणि उभं केलं. त्या काळपुरुषाने सांगितलं, देवा, आपली कामगिरी मी केलेली आहे. राक्षसांवर ताव मारलाय, त्यांना नष्ट करून टाकलंय. नरांतक आता तुमच्या स्वाधीन करत आहे. आता मी कुठे विश्रांती घेऊ? विनायक हसून म्हणाला, माझ्या तोंडात शिरून माझ्या शरीरात विश्रांती घे. कुठेही जायचं नाही तू, काळपुरुषाला सांगितलं. विनायकाच्या शरीरात काळपुरुष गेला आणि राक्षसांना गिळले. काशीराजा चक्रावून गेला. त्याला दर्शन झालं विनायकाचं आणि विनायकाच्या शरीरात त्याला ब्रह्मांड दिसली. आता काशीराजा विनायकाच्या शरीरात आहे. त्याला सुचेना, मी कुठे आलोय?
मग काय झालं, विनायकाच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या शरीरात नवशिशू निर्माण केले. आणि ते नवशिशूंनी काय केलं, शिशू म्हणजे छोटी बाळं, त्यांनी राजाला मार्गदर्शन केलं की तू विनायकाच्या शरीरातून या नवशिशूचा हात धरून बाहेर जा, तुला जमत नसेल तर. आणि मग तो बाहेर आला. आणि त्याला कळलं की अरे हे काय झालं, आपण तर काशी नगरामध्येच आहोत, आपल्या घरासमोर, आपल्याच घरासमोर विनायक आहे, अंगणात तो क्रीडा करतोय. राजाच्या नंतर लक्षात आलं की विनायकाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. ही विनायकाची त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली, त्यांची प्रार्थना केली, पत्नीला भेटला जाऊन. आणि त्याच्या पत्नीला बरं वाटलं की आपला राजा नरांतकाच्या हातात गेलेला नाही आहे. आणि विनायक म्हणजे सर्वसाक्षी परमात्मा आहे हे नरांतकाच्याही लक्षात आलं. आता पुन्हा तो विनायकावर चाल करून जाणार, तेव्हा काशीराजांनी त्या नरांतकावर बाणांचा वर्षाव केला. त्याचं धनुष्यच नरांतकाने ओढून घेतलं. मग विनायकाने मात्र त्याला परशु फेकून मारला आणि तो जमिनीवर कोसळला नरांतक. थोडा वेळ मूर्छित पडला. नगराच्या बाहेर गेला, विराट रूप घेतलं, मोठमोठाले पाषाणांनी वृक्ष फेकू लागला. विनायकाने ते परशुमुळे, आपल्या परशुनी सगळे नष्ट करून टाकले. आणि आता विनायक म्हणाला की बास झालं, आता नरांतकाचा संहारच केला पाहिजे. त्याने असा विचार करता क्षणी विनायकाच्या हातात एक आकाशातून तेजपुंज असं धनुष्य आलं. अग्निदिव्यासारखे 2 बाण आले आणि त्यांनी आपल्या 2 बाणांनी विनायकाने नरांतकाचे बाहू नष्ट केले. एक तुटलेला हात त्याचा भाऊ देवांतक याच्या दारात पडला, तर दुसरा हात त्याच्या पित्याच्या दारात पडला. त्याला पुन्हा 2 हात निर्माण झाले. विनायकावर चाल करून आला. पुन्हा शक्ती एकवटली विनायकानी आणि तीक्ष्ण बाणांनी त्याचे 2 पाय तोडले. आणि ताबडतोब 3ऱ्या वाराने त्याचं शिरच्छेद, शिर धडा वेगळं केलं त्याचं. नरांतकाला परत नवीन मस्तक फुटलं. विनायक जसजसा शिरच्छेद करत गेला तसतसं त्याला नवीन मस्तक, याप्रमाणे हजारो मस्तकं छेदून टाकली, तरी नरांतक मरेना. विनायकाने आता बदललं आपलं वागणं. विनायकाने मायावी रूप धारण केलं. नरांतकाची आता बुद्धिभ्रष्ट केली. नरांतकाला समजेना स्त्री, पुरुष, देव, मानव, राक्षस, पिता यापैकी कोण असावे. या संभ्रमात तो गढून गेला. गंभीर झाला, त्याची स्थिती गंभीर झाली. त्याला सुचेना असं झालं. याचा फायदा घेतला विनायकानी आणि जीवाणूप्रमाणे नरांतकाला पायाच्या अंगठ्याने चिरडून ठार केलं. नरांतकाचा वध केला
देवांना अतिशय आनंद झाला. विनायकाची सगळ्यांनी स्तुती केली, पुष्पवर्षाव केला. गंधर्व मधुर गान करू लागले, अप्सरा नाचू लागल्या. काशी नगरामध्ये सगळे प्रजा विनायकाची प्रशंसा करू लागली, स्तुतिपाठ करू लागले. आणि काशी राजाने तर आनंदाने अतिशय राजाला मनपूर्वक प्रणाम केला, वंदन केलं. नरांतकाचा मृत्यू झाला. त्याची पत्नी शारदा शोकाकुल झाली. नरांतकाचं मस्तक बघून ती आक्रोश करू लागली. शूद्रकेतू त्याचे वडील, त्यांनाही फार दुःख झाले. देवांतक त्याचा भाऊ सगळ्यांना अतिशय दुःख झालं. सगळ्या राक्षस सेनेचा सुद्धा नाश केला विनायकाने. या सुडाने आता देवांतक पेटला, त्याचा भाऊ. त्याने प्रतिज्ञा केली, काश्यपुत्र विनायक या शिरडून मारीन मी. क्षणाचाही विलंब लावला नाही, आकाशात भरारी मारली आणि त्याच्या मागोमाग सिद्धीच्या सामर्थ्यावर उडी घातली. क्षणार्धात देवांतकाचं सैन्य पुन्हा काशीनगरामध्ये आलं, गोळा झालं. नागरिक घाबरून गेले. आता देवांतक आम्हाला जिवंत ठेवणार नाही, वाचवा वाचवा असा आरडाओरडा करू लागले. काशीराजाला सुद्धा घाम फुटला. मग क्रीडेमध्ये रममाण झालेला विनायक विनम्र वंदन करून म्हणाला, हे विघ्नहर बालविनायका, तू विश्वाचं निर्माण करतायस. आजपर्यंत तू प्रत्येक संकटावर मात केली आहेस. आताही आम्हाला वाचव. काशीराजाने असं विनायकाला प्रार्थना केली. विनायकाने बालरूप सोडून दिलं, क्रीडा बंद केली. सिंहावर बसलेला आहे, मोठं रूप धारण केलं आणि देवांतकाच्या सैन्याला संग्रामात पराभूत करण्यासाठी एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. घरी आहेस, पाठशाळेत आहेस? हॅलो हॅलो, वीणा बोलतेय. हा, बोला आहेस. हो, बर. काय म्हणतेस? गेल्या वेळी आली होतीस ना तू? हो हो, आता आज पण आहेस ना? आहेस. हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्यांना एकदा फोन करून ठेवते. बरं बरं बरं, चालेल चालेल चालेल. पाऊस काय म्हणते तुमच्या बाजूला? हो, जोरात आहे. खूप जोरात आहे. हो जोरात आहे. हो ऑनलाईन आहे ती आपल्या दृष्टीने सहज म्हणायची. हो. हा, खरंच. चालेल चालेल, ठेवते मग. हां हां अच्छा. हां. मग विनायकानी बालरूप सोडून दिलं आणि तो 12 वर्षाचा झाला. 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 12 वर्षाचा झाला
याच्यावर बसला. सिंहावर. आणि अफाट सैन्य निर्माण केलं. सगळ्या अणिमा गरिमा महिमा सगळ्या सिद्धी, म्हणजे हलकं फुलकं होणं, खूप जड होणं, हे सगळ्या सिद्धी त्यांनी मिळवल्या. अष्टसिद्धीच्या सामर्थ्याने सैन्य निर्माण केलं. विनायकाने काय केलं? ईशित्व सिद्धी करून राक्षसी कृत्या निर्माण केली. आणि तिच्या साह्याने शुक्राचार्य जे आहेत याचे राक्षसांचे गुरु, त्यांना बर्बर नामक देशात फेकलं नेऊन. देवांतकाचं सैन्य याच्याशी तुंबळ युद्धच केलं. पर्वताचा एक भाग राक्षसांवर फेकून दिला आणि राक्षसांना चक्काचूर केलं. असं मोठं युद्ध झालं तिथे. तलवारींनी युद्ध झालं. आणि त्यांना देवांतकाच्या सैन्याला लोळण घ्यायला लावली. पण देवांतक हार मानत नाही. तेव्हा बुद्धिदेवी म्हणाली, विनायका, तू मला हुकूम जर दिलास तर मी दैत्यांना नाश करून टाकीन. बुद्धिदेवीचे शब्द ऐकले आणि विनायकाने संमती देऊन टाकली तिला. तिच्या मुखातून अशी शक्ती बाहेर पडली की तिला नुसतं पाहून दैत्य मृत्युमुखी पडायला लागले. अनेक बाणांची तिच्यावर सुद्धा वृष्टी केली राक्षसांनी, परंतु तिने मोठा जबडा पसरला आणि ते बाण सगळे गिळून टाकले. देवांतक आता पळून जायला लागला. बुद्धिदेवीने त्याला पकडलं आणि विनायकासमोर आणलं. ती म्हणाली, आता मला विश्रांतीची गरज आहे. तू सांगितलेलं माझं कार्य मी केलेलं आहे. तू माझ्या शरीरात प्रवेश कर आणि निवांत विश्रांती घे. विनायक आणि बुद्धिदेवी असे बोलण्यात गर्क होते. तेव्हा तो जो दैत्य देवांतक त्याने तिथून पळ काढला. आणि आपली पत्नी हिला त्यांनी येऊन हा सगळा प्रकार सांगितला की आपला अपमान कसा झाला आहे. आज आपण इथे थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.